राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड बोलतात, थेट तिकडे जाऊयात. असे पुढे झुकून बोलायचे. या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही, ते एकदाही पुढे आले नाहीत. शांतपणाने असे एका पोझिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते. ही चेंज्ड बॉडी लँग्वेज, ही त्यांची बदललेली, आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही. हा मी हाऊसमध्ये बोललो की सकारात्मक बदल आहे. हे बघा, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे, ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील. का आत्तासुद्धा ते जाताना बोलून गेले, एकालाही सोडणार नाही. फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषाण्णा देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणीचे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया. की इथेही कुठे भेदभाव होता कामा नये. दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. दिस इज अ मर्डर, क्रिमिनल मर्डर, बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी. नाही, आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं, कराड ताब्यात आला, पण आका अजून बाहेरच आहेत. आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झाला आहे तो खुर्चीतनं बाजूला उठून बसतो. इतिहास तपासा. आणि खास करून कधी जर रेफर करता आली तर लेंटिन, जस्टिस लेंटिनची केस तपासा. ते ग्लुकोजमध्ये त्या सलाईनमधनं जे ग्लुकोज द्यायचं त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. जुनं आहे पण ते तपासून बघा. त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. तुम्ही नाही बोलत त्याला काय. यूपी बिहारमध्ये ज्या पद्धतीने एखादा आरोपी सरेंडर करतो त्या पद्धतीने आज वाल्मिक कराड 22 दिवसानंतर स्वतः एक मीडिया बाईट पोलिसांचं असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल. उद्ध्वस्त करून जाईल राज्यव्यवस्था हे असं जर व्हायला लागलं तर. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे ॲरिस्टॉटल प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलंय की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत. म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे. म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आलेत नशीब चहा पितानाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेले. हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता. अख्ख्या बीडला माहिती आहे की राग कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहिती आहे की रेती कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहिती आहे की DPTC मधनं पैसे कसे जातात. आणि फिनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी दिला. 2 हजार कोटी रुपयाचा. तो जातो DPTCच्या मार्गातनं, कलेक्टरच्या माध्यमातून. तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच आहे ना. कारण का उघडपणाने बोललं जातं की DPTCचं कॉन्ट्रॅक्टच कराडांकडे होतं. कोणाला द्यायचा, कोणाला द्यायचा नाही, किती घ्यायचे, काय घ्यायचे
मग पालकमंत्री काय करत होते? नाही असं की सीएम, मी अजूनही सांगतोस की कोॲलिशन गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला काढणं, एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएमचा काम नाही. जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदे साहेब तुमचे कोण बनवायचे, अजित पवार तुमचे कोण 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 बनवायचे. मग अजितदादांनी नावं दिली, मग एकनाथ शिंदेनी नावं दिली. बरे डिपार्टमेंट देताना त्यांनी वरती बसून ठरवले असतील. त्याला लिमिटेशन्स, कोएलेशनमध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं. तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगता येणार नाही की तू राजीनामा दे. इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल. अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे. बाबा समाजामध्ये जर इतकी घृणा, इतका द्वेष, इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं. कदाचित सीएमनी त्यांना सांगितलंही असेल. आता हे सगळ्या आतमधल्या गोष्टी काय आपल्याला माहीत नाही, पण जे आपलं मत आहे, नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल माणूस आहे, त्यामुळे त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारता. तो मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात, ते लिबरल असतात एकदम, त्यामुळे ते व्यक्त होतात. आम्ही तेवढं